जुनी डोंबिवली 40+ संघाची सलामी जोडी तुम्ही पाहतायत नितीन जोशी आणि अमित पाटील। नितीन जोशी आणि अमितला सुवर्ण संधी। राजेश म्हात्रे यांच्याकडनं षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि विकेट हॅट्रिकला 1000। दोन्ही टीम वरती पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय। टॉस जिंकल्यानंतर मोठा कावने सांगितलं आम्ही गोलंदाजी करू। दत्ता भोईर येतात पहिलं षटक घेऊन। सेकंडला अमित, 9 सेकंडला नितीन जोशी। एक धाव डिक्लेअर आहे। डॉट बॉल आहे। डॉट बॉल आहे। चला मंगेश थोडीशी घाई करा। मंगेश आलेत बघा, मोठा गाव संघ आपले मंगेश आलेत। निलेश आमचे मित्र विरनाथ सुद्धा आलेत। विरनाथ स्वागत आहे आपलंही। पाच ओव्हरची मॅच आहे त्यामुळे घाई करा थोडीशी। 50+ चे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। आरसीसी 50+ विरुद्ध बेलापूर 50+, डीके बॉयज 50+ विरुद्ध श्री 11। एक धाव इथे मिळाली। दत्ता चांगली गोलंदाजी करतायत। वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे। मारुती देत बघा, सबस्टिट्यूट फिल्डर आहेत। 2 धाव मिळालेत। मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा। तीन धावा धापळ कधी लागलेत। प्रथम बॅटिंग करताना जुनी डोंबिवली 40+। ऑप्शनच्या भरपूर बाहेर आहे। सुनील सरांचा इच्छा आहे तो व्हाईट बॉल। प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असेल, लक्षात घ्या। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे। हा वेगवान चेंडू होता। फलंदाज नितीन जोशी बीट झाले, निलेश म्हात्रे बीट झाले होते। म्हणजे डॉट बॉलची इथे समाप्ती होईल। मगाशी उल्लेख केला नितीन भोईर, दत्ता भोईर यांच्याकडे वेग प्रचंड आहे। चांगली गोलंदाजी करतायत। रेग्युलर क्रिकेट सुद्धा मोठा गाव संघाने भरपूर खेळलेले आहेत। दत्ता गोलंदाजी मार्कवर। फटका वेगवान आहे। राम म्हात्रे वेगाने आले। रेल्वे ग्राउंड मध्ये सुद्धा राम म्हात्रेंनी जबरदस्त फिल्डिंग केली होती। 1 लाखाची स्पर्धा तुम्ही पाहिली। हरिभक्त पर्याय निवृत्ती बुवा म्हात्रे स्मृती चषक, तिथे नवापाडा मोठा गाव 2 गाव एक फॉर्मेट मध्ये तुम्ही पाहिलं। आणि दापोडच्या स्पर्धेत सुद्धा हे 2 संघ तुम्हाला खेळताना दिसणार आहेत। व्हाईट बॉल। दत्ता गोलंदाजी मार्कवर। फटका सुंदर आहे अमितच्या बॅट मधून। आता धावा 2 मिळतील। डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय। पहिलं षटक इथे संपलंय आणि प्रथम बॅटिंग करताना धावसंख्या ती 8। 8 धावा झालेल्या आहेत। नवापाडा संघाने पहिला सामना जिंकलाय। यातून विजेता संघ त्यांच्या सोबत खेळ। त्यानंतर 50+ चे 4 संघ तुम्हाला पाहायला मिळतील। ओपनचे आरसीसी राजा जाधव यांचा संघ आणि बेलापूर 50+ म्हणजे बेलापूरचे संघ खेळाडू दिसतील आपल्याला खेळताना।
बॉलची मागणी करण्यात आली. 8 धावा झालेल्या आहेत. निलेश गोलंदाजी मार्कवर. गणेश भोईर बघा डायरेक्ट हिटचा प्रयत्न करू दे. नऊ धावा झाल्यात. निलेश मात्रे 2 अर्धशतक निलेश तुम्ही पाहिले रेल्वे ग्राउंड मध्ये. एक ग्रामीण आणि एक शहरी फॉर्मॅट मध्ये मात्र इथे निलेश 6 चेंडू पाठवून दिलाय. अरे मैदानाच्या आतमध्येच आहेत बघा. दोन धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 11. धावा झाल्यात. नो बॉल +1 म्हणजे 2 धावा मिळतील आणि येणारा चेंडू फ्रीट. धावसंख्या 13. येणारा चेंडू फ्रीट असेल. प्रत्येक नो बॉल हा फ्रीट असेल. हा स्लो रन चेंडू होता. फसवा चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. गणेश भोईर बघा इष्टांच्या मागे हलकस अपील करतायत. इथे डॉट बॉलची समाप्ती आली. 5 ओव्हरची मॅच आहे. कमीत कमी तुम्हाला तुमच्यासमोर मोठा गाव संघ आहे त्यामुळे 45-50 हे टार्गेट पाहावं लागेल. पहिली बॅच थोडीशी लो स्कोरिंग होती. देवीचा पाडाने 31 केल्या होत्या. बॅकफुटला गेले. जागा बनवली कव्हरच्या दिशेने. सुदर्शन वेगाने आलेत. थ्रोफेकी चांगली आहे सुदर्शनची. 2 धावा इथे मिळाल्यात. बॅकअप बघा किती चांगले दत्ताचं. धावसंख्या 15. हाही चांगला चेंडू होता. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 17. 2 षटकांचा खेळ समाप्त. जुनी डोंबिवली पोटी प्रसंघ प्रथम बॅटिंग करताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. आमचे डीजे साऊंड सर्व्हिस पंडित थोडेसे नाराज आहेत कारण देवीचा पाडा संघ पराभूत झालाय. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 17. 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिली मॅच थोडीशी एकतर्फी झाली. ती मॅच जिंकली नवापाडा पोटी प्रश्ने. बघा यातून विजेता संघ आणि तिथून एक संघ फायनल मध्ये 8 विलास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते. लॉंग आपला क्षेत्ररक्षक बघा मारुती दादा आहेत. एक लेजंड क्रिकेटर आहेत. एक सिंगल मिळाली. अकूट टप्प्याचा बॉल होता. मिड विकेटच्या दिशेने खेळलेत. 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 19. शिवाजी जोशी येतात बघा. स्वयंसेवक नाही आहेत. बरोबर. चला मॉर्निंग क्रिकेट क्लब बागशाळा. 2 चेंडू आलेत. स्कोर 19. 20 धावा झाले. माफ करा 20 धावा झाले. इथे फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत बघा. रुपेश पाटील सुद्धा येत आहेत. नागेश पाटील रुपेश पाटील 2 मंजूर असुबे बाद आहेत.
नितीन निलेश मात्रे कदाचित यष्टिरक्षक एंडलाही अमित बाद होऊ शकले असते, मात्र कदाचित डावखुऱ्या त्याची विकेट हवी होती. नितीन जोशी सुद्धा एक आक्रमक बॅटर आहेत. धावसंख्या 22. विलास मंगेश थोडासा वेळ घेत आहेत, तर मॅचला इथे थोडेसे उशीरच केला त्यांनी यायला आणि त्या फिल्डिंग करताना सुद्धा वेळ घेत आहेत. धावसंख्या 24. अमित थोडीशी थकान महसूस करतायत, 40+ क्रिकेट आहे. यानंतर 50+ सुद्धा फॉर्मॅट तुम्हाला 4 संघांमध्ये पाहायला मिळणार आहे आणि सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहतायत. स्वर्गीय रवींद्र राऊत यांच्या स्मरणार्थ सर्वेश राऊत यांच्याकडे ट्रॉफीज आलेत. थ्रो पैकी चांगली आहे, थोडीशी हाईट होती त्यामुळे 3 रन्स मिळालेत. 27. आता धावा येत आहेत जुना डोंबिवली संघाला. मी मगाशी उल्लेख केला पहिल्या मॅच मध्ये धावा नव्हत्या, या मॅच मध्ये कदाचित 45-50 तुम्हाला पाहायला मिळतील. 27 झालेत. डान्सिंग डाऊन द विकेट. नितीन जोशी पुढे आले आणि याच मी मगाशी उल्लेख केला की नितीन जोशीची विकेट निलेश का घेत होते. चौकार आलाय. धावसंख्या 31. इथे धावा चेस करायला बऱ्याच वेळा कठीण जातात, काही डिक्लेअर झोन आहेत, इतकं सोपं नाहीये. आमचे मित्र बाळा येत आहेत. बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा बाळांचं नाव आता चर्चेत आहे आणि एका त्यांनी मोठा गाव संघाटी गाजवलंय. बाळा, वीरनाथ, गणेश भोईर, निलेश मात्रे, दत्ता. आता ते दत्ता सध्या 40+ खेळतात. किरण पाटील आणि आता यंगस्टर सुद्धा आहेत. ओमचा उल्लेख करेल. मयूर आहेत. आमचे मिस्टर GTC जलपेश. आज या GTC या वाहिनीला 8 वर्ष सुद्धा पूर्ण झाले. पाहता पाहता त्यांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. पहिला बॉल डॉट आलाय निलेशचा. निलेशला चांगलं ठाऊक आहे इथे धावा चेस करायला कठीण जातात. ज्यावेळी चिंचवडचा पाडा आणि मोठा गाव ग्रामीणची फायनल मॅच झाली होती, भरपूर रफ अँड टफ मॅच झाली होती. हरिचंद्र मात्रे यांनी प्रेक्षकांची मन जिंकली होती. मालिका वीरचं पारितोषिक त्याने पटकावलं होतं. निलेश मात्रे बेस्ट बॅट्समन होते. 32 धावा झालेत. 4थं षटक आहे. पहिल्या मॅच मध्ये नागेश पाटील मॅन ऑफ द मॅच होते. 2 षटकं, 9 धावा, 1 विकेट. या मॅच मध्ये बघायचं कोण सामना जिंकेल, कोण मॅन ऑफ द मॅच असेल. पहिल्या मॅच मध्ये उमेश जाधव यांना 1,500 रुपयाचं कॅश प्राइज मिळालं. मारुती दादा तिथे एक सिंगल मिळाली. मॅन फ्रॉम चिंचोळ्याचा पाडा. 33 धावा झालेत. 9 चेंडूचा खेळ इथून अजूनही शिल्लक आहे या पहिल्या इनिंगचा. मॉर्निंग क्रिकेट क्लब अक्षा आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहताय. स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडिपेंडन्स चषक, इंडिपेंडन्स ट्रॉफी तुम्ही पाहताय. फिल्डिंग खराब केली मोठा गावने आज. 2 धावा इथे मिळाल्या. धावसंख्या 35. 35 धावा झाल्या. निलेशच्या षटकातील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. त्यानंतर अजून एक षटक. मॅच चेंडूही आलेले बघा. खूप चांगली पंचांची भूमिका दरवर्षी. 4थं वर्ष या स्पर्धेत तुम्ही पाहताय. गौरव आणि सुनील सरांना तुम्ही पाहता आणि गौरव आणि सुनील ही जोडी तुमच्यासाठी महिलांसाठी एक स्पर्धा घेऊन येणार आहेत 2 ऑक्टोबरला याच क्रीडांगणामध्ये. अकुटप्प्याचा बॉल होता, सन्मान दिलाय. बघा त्या चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो का. 1 धाव डिक्लेअर आहे. धावा झाल्या 36. धावा झाल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यानंतर अजून एक षटक आहे. कारण 5 ओव्हरची मॅच आहे. पहिला सामना नवापाडा 40+ ने जिंकलाय.
36 धावा झाल्यात. आणि इथे फलंदाज रनआउट. एक धाव डिक्लेअर आहे. धावा झाल्या 40. बघा नागेश पाटीलचे सुपुत्र सुद्धा आले. ऋण्मय स्वागत आहे आपले. इथे चेंडू उंच गेलाय. बघायचं आता सुनील सरांचा इशारा काय येतोय पाहणं गरजेचं आहे. आणि आलाय षटकार अमितच्या बॅट मधून. ऋण्मय पाटील यांचे आगमन झालंय. रनआउटचा धोका आहे आणि फलंदाज रनआउट. थोडीशी घाई दाखवली.
टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. पहिल्या मॅच मध्ये धावा कमी होत्या, त्या चेस केल्या मोठा देवी नवापाडा संघाने. आता मोठा गावला टार्गेट आहे 47. चला बॅट्समन पाठवा. 11:30 वाजलेत. यातून विजेता संघ आणि नवापाडामध्ये लगेच सेमीफायनलची मॅच होईल. तिथून संघ फायनल मध्ये जाईल आणि 8 टीमच्या फॉर्मॅट मध्ये फायदा असतो. निलेश मात्रे आणि नितीन भोईर ही जोडी तुम्ही पाहतायत मोठागाव संघाची. टार्गेट 47 आहे. गोलंदाजी युनिट आपण जर पाहिली तर चांगली आहे. जुनी डोंबिवली 44 महेश आहेत, अमित आहेत, राजू सावंत आहेत. त्यामुळे गोलंदाजी चांगली आहे, हे विसरून चालणार नाहीये. शिवाजी जोशी आहेत, जे सुद्धा इन ऍक्शन मध्ये. जेव्हा जेव्हा जुनी डोंबिवली मैदानात स्पर्धा होते नक्कीच चांगलं व्यासपीठ डेकोरेशन त्यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतं. जुनी डोंबिवली म्हटल्यानंतर आमचे मनू जोशी यांचा मी उल्लेख करेन. पिंट्या जोशी असतील, मुकेश पाटील साहेब यांच्या माध्यमातून रामदास पाटील स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहता. महेश पाटील येतात पहिलं षटक घेऊन. जुनी डोंबिवली 40+ टीमच्या वतीने टार्गेट 47. जर या मॅच मध्ये आगेकूच करायचं असेल जुनी डोंबिवली टीमला तर निलेश मात्रेची विकेट घ्यावी लागेल या मॅच मध्ये. हा असा खेळाडू आहे जो धावांची गती वेगाने सुरू ठेवतो. मॅच ऑन. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता. वाईटचा इशारा आलाय. अवांतर धावेने खातं उघडलं ते मोठागाव 40+ टीमचं. पाच षटकांमध्ये 47चा पाठलाग करायचंय. हा वेगवान चेंडू होता. उत्तर नाहीये निलेश मात्रेकडे. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. जे नाव निलेश मात्रे चर्चेत राहिले तितकंच महेश पाटील हे नाव चर्चेत राहिले. मग कर्जत असेल, बदलापूर विभाग असेल, इथे फुलटॉस बॉल होता. दोन धावा आहेत. बाहेरून आवाज यायचा नाही, लक्षात घ्या. पंचांचा डिसिजन इज द फायनल डिसिजन. 2 धावाने खातं उघडलंय. निलेश मात्रेचं खातं उघडलं ते. निवृत्ती बुवा मात्रे स्फूर्ती चषक मध्ये सुद्धा अक्षरशः बरसले होते निलेश. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. वाईट बॉल. थोडस बाहेर निघतो चेंडू महेशचा पडल्यानंतर. रबर बॉल सुद्धा ते टर्न करतात, कधी ऑफ ब्रेक कधी लेग ब्रेक. हा चेंडू भरपूर बाहेर आहे. वाईट बॉल. सलग 2 वाईट आलेत. एकूण 3 वाईट टाकलेत. 5 धावा झाल्यात. मोठागाव 40+ संघाच्या 27 धावांचा पाठलाग करत असताना ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश मात्रे यांचा संघ तुम्ही पाहतायत. मोठागाव आता काही कारणास्तव मला वाटतं प्रकाश मात्रे इथे उपस्थित नाहीयेत. इथे फटका चांगला आहे. निलेश मात्रेच्या बॅट मधून आता चेंडू मैदानाच्या आतमध्येच आहे. 2 धावा इथे मिळाल्यात निलेश मात्रेच्या खात्यामध्ये. RCC 50+ आणि बेलापूर 50+ आपण रिपोर्टिंग करायचंय. मात्र यानंतर नवापाडा आणि यातून विजेता संघामध्ये मॅच होईल. मात्र सूचना करतोय आम्ही, वेळ उपस्थित राहा. नो बॉल. आता येणारा चेंडू फ्रीट निलेश साठी. धावा झाल्यात 8. राजा जाधव यांचा 50+ चा संघ बघू शकाल. RCC
50+. एक्स्ट्रा धावा महेशने भरपूर खर्च केल्यात. व्हाईट बॉल. फ्रीट कंटिन्यू असेल. 9. महेश. फुल टॉस होता. इथे एकच रन्स मिळेल आता निलेशच्या खात्यात. धावसंख्या 10. हा चांगला चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर केला होता नितीन भोईरने. 10 धावा झाल्यात. 47चा टार्गेट आहे. इथेही डॉट बॉल. 2 चेंडू चांगले. षटक संपले. 10 धावा खर्च केलेत गोलंदाज महेशने. त्यात एक्स्ट्रा धावा भरपूर आहेत. 5 धावा मला वाटतं एक्स्ट्रा आहेत. एक नो बॉल सुद्धा आहे. 10 धावा झालेत. चं टार्गेट. 37 अजूनही करायचे. 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे. बघाचे निलेश म्हात्रे हे नाव भरपूर चर्चेत आहे. टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट असो, अशक्य असं त्यांच्यासाठी काहीच नाहीये. मात्र बघा या मॅच मध्ये त्यांना मैदानात थांबणं गरजेचं आहे. टार्गेट 47 आहे. अमित. पहिला चेंडू अमितचा चांगला होता. निलेश म्हात्रेला इथे बीट केलंय. अमित गोलंदाजी मार्कवर. कट करण्याचा प्रयत्न होता. इथे फसवले निलेशला. चेंडूची थोडीशी गती कमी करतात. अमित पाटील रेग्युलर क्रिकेट सुद्धा जुनी डोंबिवली संघात इथे भरपूर खेळले. फक्त खेळले नाही तर मॅचेस जिंकून दिलेले आहेत. डायरेक्ट हिट झालं असतं नितीन जोशीकडनं तर कदाचित निलेश मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. मात्र 2 रन्स मिळालेत. धावसंख्या 12. 27चा पाठलाग करायचा आहे. 12 धावा झालेले आहेत. 12 धावा झालेत. निलेश म्हात्रे यांनी बॅक टू बॅक 2 षटकार मारले तर बाळा बोराडे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज. स्लोअर 1 चेंडू होता. हे चेंडू निलेशला समजत नाहीये कारण की आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी होते. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. पाऊस नाहीये. थोडीशी रफ विकेट दिसते. इथे वेगवान फटका आहे. धावा 2 मिळतील. धावसंख्या 14. अमितने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. 1 टू गो. 1 बॉल बाकी. 14 धावा आल्यात. आता फटका चांगला आहे. धावा किती मिळतील? 6. षटकार. मगाशी उल्लेख केला निलेश म्हात्रे ते जास्त वेळ शांत राहणार नाहीयेत. अखेर अमित
मात्रे नाव का असते टेनिस बॉल क्रिकेटला पडलेले कोडच आहे निलेश मात्रे, ते अजूनही उलगडलं नाहीये रबर बॉल मध्ये सुद्धा. षटकार ठोकलाय पैतान कोणते असं निलेश मात्र नेहमीच हॅवी ठरलेत अपोजिट टीम वरती. धावा 20 झाल्यात, 18 मध्ये 27 करायचे आहेत. आता नितीनलाही थोडस आक्रमक व्हावं लागेल या मॅच मध्ये. राजू सावंत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18-27. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. लक्षात घ्या स्टंपला लागला तरच फलंदाज आउट आहे. लक्षात घ्या हा नियम या स्पर्धेमध्ये. खालच्या ब्रॅकेटला जर चेंडू लागला तर आउट नसेल. धावा 21, 17 मध्ये 26 अजूनही करायचे आहेत या मॅच मध्ये. मोठा गाव 40 प्लसला 17 मध्ये 26 करायचे आहेत. राजू सावंत एक लेजंड क्रिकेटर आहेत. अभि ठीक करताय राजू गोलंदाजी मार्कवर. आणि इथे काय घडलंय? अभी ठीक करता हूं राजू सावंत. निलेश मात्रे बॅक टू द पॅवेलियन. अभी कहानी में ट्विस्ट. टर्न वगैरे काय झालं नाही. निलेश मात्रे थोडे ऑलरेडी ऑफ स्टंपच्या बाहेर उभे होते बघा. तुम्ही ऍक्शन रिप्ले बघू शकता. मागून एक एसटी दिसत होती आणि तीच वाकवली राजू सावंत यांनी. आणि आता इथून या मॅच मध्ये मजा येईल. राजू सावंत यांना विकेट मिळाली. विकेट कोणाची मिळाली? निलेश मात्रे. दत्ता आले बॅटिंग करण्यासाठी. इथून या मॅच मध्ये आता मजा येईल. हा चांगला चेंडू होता. ज्यावेळी राजू सावंत गोलंदाजी करायला गेले सर्वच खेळाडू एकत्र आले. महेश आले, शिवाजी आले, नितीन जोशी आले, निलेश आले. काहीतरी चर्चा केली राजू सावंत यांच्या सोबत आणि त्यानंतर ते गोलंदाजीला आले. बावीस धावा झाले. एक धाव डिक्लेअर आहे. 23 धावा झालेत. तेवीस धावा झाल्यात. 24 अजूनही करायचे आहेत. पायचीत फलंदाज बाद नाहीये लक्षात घ्या. 23 झाले. 24 अजूनही करायचे. तिसरं षटक आहे महेशचं पहिलं षटक. त्यानंतर अमित आणि आता राजू सावंत. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. 2 धावा मिळतील. धावा झाले 25. 22 धावांची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 13 बॉल 22. 13 चेंडू 22 धावांची गरज. संतोष दादा आमच्या सोबत आहे स्कोरच्या भूमिकेत. दरवर्षी ते असतात. 4थं पर्व आहे. चांगला चेंडू होता. यॉर्क लाईनचा चेंडू होता. आधी का फेकी केली नाही? एकच रन्स मिळाले. धावा झाल्या 26. चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायच्या आहेत. 21 कंपल्सरी चेसिंग. मी मगाशी उल्लेख केला 40 प्लस धावा चेस करणं या क्रीडांगणामध्ये थोड्याशा कठीणच आहेत. आणि बघायच्या मोठा गावला कठीण जातील का? 12 बॉल 21 या मॅच मध्ये करायचे आहेत. 3 गोलंदाज आतापर्यंत वापरलेत आणि आता 4था फ्रेश गोलंदाज आलाय का बघायचंय. नाहीये निलेशच्या हातामध्ये चेंडू होता मात्र बघायचंय. अजूनही चर्चा सुरू आहे. पाण्याची मागणी करण्यात आली आहे. पाणी मैदानाच्या आतमध्येच आहे बघा. भोसले काका सुद्धा आले प्रसिद्ध चकलीवाले. संध्याकाळी चकली घेऊन येतील मला वाटतं भोसले काका. जुनी डोंबीच्या मैदानात घेऊन आले होते चंदू शेट्टे यांच्यासाठी. आमच्या घाटकोपर भटवाडीचे समालोचक.
12 चेंडू 21 आपल्या स्क्रीनवर बघू शकाल. क्लेटी विथ क्वालिटी GTC ज्या वाहिनीला आज 8 वर्ष पूर्ण झाले. पाहता पाहता मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्षा. चला फास्ट थोडस. यानंतर लगेच सेमीफायनलची मॅच आहे. नवापाडाने यातून विजेता संघ. बंटी काटे थोडस विचार करतायत. नवापाडा संघाला नेहमी सपोर्ट त्यांचा भरपूर असतो. हप्सी बाबा हा संघ भरपूर चर्चेत राहिला. ज्यावेळी बाळा बोराडे, बंटी काटे हा संघ नेहमी आमच्या अजय गावात खेळण्यासाठी यायचा आणि यायचा नाही तर स्पर्धा जिंकूनही जायचा. हप्सी बाबा हा संघ भरपूर चर्चेत होता. आणि डोंबिवली वेस्ट मध्ये सुद्धा भरपूर संघ आहेत ना अंडरम क्रिकेटचे. अंडरम क्रिकेट स्पर्धा सुद्धा होतात. अंडरम प्रीमियर लीग सुद्धा झालेली आहे. बारा चेंडू 21 अमित आले दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. फटका चांगला आहे. धावा 2च मिळतील. अमित फिरकी गोलंदाज आहेत, चेंडू वेगाने टाकतायत आज. 11-19 या मॅच मध्ये अजूनही करायचे. हेच तुम्हाला आता करायचंय. डिक्लेअर झोनच बघायचे, चौकार षटकार मारायचे आहेत. कारण सिंगलने मॅच जिंकता येणार नाहीये. सिंगलने दबाव वाढेल तुमच्यावरती. निलेश बाद झाल्यानंतर जिम्मेदारी घ्यावी लागेल. निलेश मात्र प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकून देणार नाहीये. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 11 खेळाडूंचा खेळ आहे. इथे चेंडू हवेत आहे. राजू सावंत त्यामुळे चूक होणार नाहीये. नितीन भोईरलाही माघारी परतावं लागेल. आता मॅच मध्ये मजा येईल. 10-19 स्पर्धा झाली. त्या स्पर्धेत एक मॅच रफ अँड टफ झाली होती. मॅच जिंकून दिली होती मोठा गावला सुभाष मुंडे यांनी. आज ही मॅच जिंकून देतील का? तो टेनिस बॉल होता, रबर बॉल आहे. रबर बॉल मध्ये अशक्य असं काहीच नाहीये. फलंदाज रनआउट. सुभाष मुंडे माघारी परतलेत. हरेश आलेत. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 19 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. टेनिस बॉल आणि रबर बॉल भरपूर फरक आहे. 9 चेंडू 19. कोमल हिरवळे यांचं आगमन झालंय. मॅन फ्रॉम पिसिवली. कोमल हिरवळे आपलं स्वागत. 9-19 या मॅच मध्ये करायचे आहेत. 40+ मध्ये कोमल हिरवळे नाव चर्चेत आहे शहरी मध्ये. इथे चेंडू हवेत आहे. 2 धावा इथे मिळाल्या आहेत. सिंगल डबल. धावसंख्या पुढे सरकते. धावा झाल्या 30. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा करायच्या 17. आता मोठा गाव संघ थोडासा अडचणीत सापडलाय. मात्र या अडचणींना बाहेर काढेल का दत्ता भोईर? अमित चांगली गोलंदाजी करतायत. इथे चेंडू हवेत आहे. राजू सावंत कॅच ऑफ द टुर्नामेंट. जबरदस्त झेल पकडलाय आणि दत्ताला माघारी परतावं लागेल. आता मात्र मोठा गाव संघ थोडासा अडचणीत आलाय.
समाप्त झाल्यानंतर शेवटचं षटक कोण फेकेल हाही प्रश्नचिन्ह आहे. निलेश आहेत, शिवाजी आहेत, नाना आहेतच. तर रबर बॉल मध्ये 20ही अपुऱ्या पडतात. 29 सुद्धा मी पाहिल्या, 31 सुद्धा पाहिल्या एका षटकामध्ये रेल्वे ग्राउंड मध्ये. हा वेगवान चेंडू होता. अमितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. आता 6 चेंडू 17 धावांची गरज. सहा चेंडू 17 धावांची गरज. नवापाडाचे कॅप्टन आपण इथे उपस्थित राहायचे. नवापाडा 40+ कॅप्टन आनंद जोशी. लगेच टॉस होईल या मॅच नंतर, लक्षात घ्या. नवापाडा आणि यातून विजेता संघ. आनंद जोशीने कमबॅक केला. जर बँकॉकला गेले नसते तर कदाचित रेल्वे ग्राउंड मध्ये फायनल मध्ये पोहोचले असते. नवापाडा मोठा गाव, 2 गाव 1 ग्रामीण मधून. 6 चेंडू 17. गोलंदाज निलेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. या क्रीडांगणामध्ये सातत्याने सराव करतात मॉर्निंग क्रिकेट क्लब बाक्साच्या माध्यमातून. कधी हरेश आहेत. हरेश कधी षटकार चौकार मारू शकतात हे विसरून चालणार नाहीये. कधी हरेश आणि विला. 6 चेंडू 17 कंपल्सरी चेसिंग. राजेश मात्रे यांच्याकडनं 1000 रुपये निलेशला. थ्रो फेकी चांगली आहे शिवाजी जोशी यांची, त्यामुळे हरेशला माघारी परतावं लागेल. आता चेंडू शिल्लक आहेत 5, धावा करायच्या 16. मॅच मध्ये मनवलं ना त्या विजयाला ठरू शकतात लकी. कारण 2 षटके अमितने टाकलेत. राजू सावंतने महत्वाची विकेट जरूर घेतली. निलेश मात्रे यांची 5-16. हा चांगला चेंडू होता. रनआउट. एक मागोमाग हजेरी लावून फलंदाज माघारी परत आहेत. आता मोठा गावचे कारण 4 मध्ये 16, 4 चौकार मारावे लागतील. रनआउट हॅट्रिक नाहीये, लक्षात घ्या. निलेश सुदर्शन आलेत. 4 मध्ये 16 म्हणजे 4 चौकार मारायचे. अशक्य असं क्रिकेट मध्ये काही नाही असं म्हटलं जातं, मात्र रेल्वे ग्राउंड मध्ये अशक्य आहे 4 चौकार. इथे षटकार सुद्धा कमी पाहायला मिळतात. उमेश जाधवने पहिला षटकार मारला. अमितने सुद्धा षटकार मारलाय. चांगला चेंडू होता निलेशचा. सराव याच क्रीडांगणामध्ये करतात नितीन जोशी, अमित, निलेश. आता 3 मध्ये 16, 2 षटकार 1 चौकार. विरनाथ मात्रे यांच्याकडनं सुदर्शनला एका षटकाराला 2000 रुपये. स्ट्राइक मिळाला हवी. व्हाईट बॉल. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 15 हवेत. 3 चेंडू मध्ये 15 होऊ शकतात अजूनही. हा चांगला चेंडू होता. फलंदाज पायचीत बाद नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे अपील करू नका. सुदर्शन मात्रेने 1 षटकार मारला तर विरनाथ मात्रे यांच्याकडनं 2000 रुपये. क्या बात आहे. विरनाथ मात्रे यांचे मला वाटतं फेवरेट खेळाडू आहेत सुदर्शन. फ्लेक्सिबल क्रिकेटर. 2 बॉल 14. नितीन जोशी आहेत. आता विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय जुनी डोंबिवली संघ. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 रन्स हवेत.
फटका सुंदर आहे विलासच्या बॅट मधनं धावा 2 मिळतील आणि या स्पर्धेतनं बाहेर जावं लागेल मोठा गाव संघाला ज्याने एक वेळा ही स्पर्धा जिंकली होती तो संघ या स्पर्धेतनं बाहेर गेलाय आणि फर्स्ट सेमीफायनलची मॅच तुम्हाला आता पाहायला मिळेल नवापाडा 40+ आणि जुनी डोंबिवली आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अमित नवनाथ मात्रे यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे अमित पाटील मॅन ऑफ द मॅच रमेश पाटील यांचे सुपुत्र अमित पाटील